नमस्कार. आज आपण म्हणीवरील काही प्रश्न पाहणार आहोत. तर आता इथे मी पेपरवर प्रश्न आणि काही आकृत्या दिलेल्या आहेत, हे पहा. तर स्पर्धा परीक्षेला तसेच TET आणि स्कॉलरशिपमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न म्हणीवर विचारले जातात. त्यासाठी आपल्याला म्हणी पाठ पाहिजेत. आकृत्यातील लपलेल्या म्हणी ओळखून त्याचा पर्याय क्रमांकाभोवती वर्तुळ रंगवा, असा प्रश्न येतो. आणि हे पहा, आता इथे अशा प्रकारची आकृती दिलेली आहे आणि इकडे प्रश्न दिलेला आहे. प्रश्न काय आहे बघा. बाजूच्या आकृतीत एक म्हण दडली आहे, ती जुळवा व त्या म्हणीचे 3रे व 7वे अक्षर क्रमाने घेतल्यास कोणता शब्द तयार होईल. तर यासाठी आपल्याला म्हणी पाठ पाहिजेत, तर लगेच ओळखायला येतं. आता यामध्ये कोणती म्हण दडली आहे ती सुरुवातीला ओळखायचं आहे. यामध्ये म्हण आहे ती एका हाताने टाळी वाजत नाही. मग आता पुढे काय विचारलं आहे, ह्या म्हणीमध्ये आता आपण म्हण ओळखली आहे एका हाताने टाळी वाजत नाही. तर ह्या म्हणीमध्ये 3रे व 7वे अक्षर म्हटले. अक्षर, मग 3रं अक्षर कोणतं आहे, 1 2 3 हा, आणि 7वं अक्षर कोणतं आहे, 3 4 5 6 7 ळी. मग आता हा आणि ळी यापासून कोणता शब्द तयार झाला आहे, हाळी. आलं लक्षात. म्हणजेच 3रे व 7वे अक्षर क्रमाने घेतल्यास कोणता शब्द तयार होईल, हाळी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. तशाच प्रकारे हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे. इथे चौकोनामध्ये काही अक्षरे दिलेले आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे, बाजूच्या आकृतीत एक म्हण लपली आहे, ती ओळखून त्या म्हणीतील सुरुवातीपासून 2रे व शेवटून 2रे अक्षर कोणते ते लिहा. आता इकडे बघा पर्याय दिलेले आहेत, काळ, खेळ, तळ आणि कळ. आता म्हण कोणती आहे ती ओळखायला यायला पाहिजे. आपण इथे आता म्हण मी लिहिलेली आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आता मग म्हण तर ओळखली आहे, तर आता मग त्यातील काय सांगितले, सुरुवातीपासून 2रे अक्षर. सुरुवातीपासूनचं हे 2रं अक्षर इथं मी अंडरलाईन केलेलं आहे, खे. आणि शेवटून 2रे म्हणजे म्हणीच्या शेवटून 2रे, इकडे ळ हे अक्षर आहे. आता हे दोन्ही अक्षर घेऊन कोणता शब्द तयार झाला आहे, खे आणि ळ, खेळ. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणीवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळं म्हणी पाठ करा, म्हणजे लगेच ओळखायला येतात. एकदा का तुम्ही म्हण ओळखलीत का लगेच अक्षरांवरून तुम्हाला शब्द ओळखता येतो. कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.